आणि म्हणून कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज रामरक्षा म्हणू लागले. श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असं हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती म्हणाले असतील लायटरने लंका जाळली. अरे तुम्ही महाविकास आघाडीचे पाटील साहेब सांगा तरी. आता रामानंद सागरला परत ते रामायण सांगायला लावू का? अरे याच्यामध्ये अंबादास एकदम त्याला पूर्ण इतिहास माहित आहे. आणि म्हणून काय बोलतील याचा नेम नाही. आणि मी नेहमी सांगतो जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आता त्यांना कळलंय आणि म्हणून ही उपरती सुचलेली आहे. आणि म्हणून हनुमान चालीसा म्हणणाऱ्या आमदार खासदारांना जेलमध्ये कोणी टाकलं? आणि म्हणून मी सांगतो आपल्याला देखील नावं घेत नाही मी, तुम्हाला उगाच नोटीस बिटीस यायला नको. हा संध्याकाळी विचारणं होईल कसं जाऊ घेतलं तुमचं. नहीं म्हणजे ऐसे लोगों से रखना दूरी जिनके मुंह में राम और बगल में छुरी. इसलिए मैं बता रहा हूं. सही है, सही है. अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जे झालं नको जाऊ दे. अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी कठोर कारवाई होते आहे. मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाहीत. ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं. तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय. हे बघा, हे बघा, सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके. ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाही आहे. मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही. आणि सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे आपलं हिंदुत्व आहे का? सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणे हे आपलं हिंदुत्व आहे का? साधूंची हत्या झाली तेव्हा मूग गिळून बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? मतांसाठी दहशतवाद्यांना प्रचार सभेत फिरवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? अरे भाई, हा मुंबईत पण मुंबईत झालंय तो एक कुठला मजा हे होता तो कुठली
ती कोणाची ती होती ना, ती सजवली ती कबर, नाही नाही, इथलं मुंबईमध्ये याकूब मेमन. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मतांसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाणं किती योग्य आहे. सभापती महोदय, इथं मतांसाठी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं कॅलेंडर तयार करून वाटण्याचं काम आणि त्याला समर्थन करण्याचं काम कुणी केलं असेल एवढ्या थराला. आणि तुम्ही काय आता हिंदुत्व आम्हाला शिकवताय, हिंदुत्व आम्हाला शिकवताय, विचारात हिंदुत्व या प्रभसय या, आचरणात हिंदुत्व, नमस्कार, संस्कारात हिंदुत्व, मगाशी तुमची आठवण काढली मी, श्वासात हिंदुत्व, हृदयात हिंदुत्व आणि रक्ताच्या कणाकणात हिंदुत्व. सभापती महोदय असावं लागतं. हिंदुत्व हे काय टी शर्ट आहे का बदलायला, कधी काढला कधी बदलला, असं नाही होत. आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेत देखील हिंदुत्व स्वीकारलं, हिंदुत्वावर बोललो, ही आमची चूक झाली असं म्हणणारे देखील या सभागृहाने पाहिलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे, त्याच्यामध्ये काही तडजोड नाही. आणि म्हणून जे आपण बोलतो त्याचं पुढं मागे वळून पाहिलं, आत्मपरीक्षण केलं तर नक्की या सगळ्या ज्या काही चुका आहेत ते आपल्या लक्षात येतील. सभापती महोदय, मिसिंग लिंकवर देखील खूप चर्चा या ठिकाणी झाली, अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही लोक म्हणाले मिसिंग लिंक अख्खा कोसळला, काही लोक म्हणाले